माझे नाव दत्तात्रय बाळकू पोंदे, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचा जिल्हा संपर्क प्रमुख, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक 1 मिळकत गट क्रमांक 384 या गटाचे बांधकाम पाडण्याचे आदेश माननीय तहसीलदार साहेब आंबेगाव यांनी 24/7/2012 रोजी दिलेले असून सदर जमिनीवर बोगस खरेदी केली असून याच जमिनीवर उपविभागीय अधिकारी मंतर यांनी 22/3/18 पासून स्थगिती दिलेली असताना बेकायदेशीर बिगर शेती केलेली या बिगर शेतीवर अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांनी 6/11/2023 पासून स्थगिती दिलेली असताना आणि रामदास पोंदे यांनी स्थगितीचा अवमान करून सदर जागेवर आकृषित वापर चालू आहे। हा आकृषित वापर बंद करण्यासाठी तहसीलदार साहेब यांनी फेब्रुवारी 2024 व इतर प्रत्येक वेळी पत्र देऊन सदर आणि रामदास पोंदे बांधकामावर स्थगिती असताना आकृषित वापर बंद करत नाही। सदर जागेवर माझे पत्र्याचे शेड 2016 रोजी पाडून टाकले असून सदर मिळकतीवर कोणतीही परवानगी नसावा माझ्या मालकीचा ऊस त्यांनी पिटून दिलेला आहे, तरी याच्यावर प्रशासन कोणतीही दखल घेत नसून प्रशासनाची बघ्याच्या भूमिका चालू असून सदर मिळकतीबाबत मागत 269/2017 रोजी मंडल अधिकारी व तहसीलदार यांना प्रांतांनी पत्र देऊन सुद्धा सदर आदेशाची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही। कार्यकारी अभियंता यांनी पारगाव पोलीस स्टेशनला गट क्रमांक 247 बाबत पत्र दिलेले असून सदर पत्राबाबत कोणतीही कारवाई पारगाव पोलीस स्टेशननी केली नसून सदर जागेवर ज्ञानेश्वर हरको आसवारी या महागुंडांचे पालन करून सदर घरावर स्थगिती देण्यात पारगाव पोलीस स्टेशन हे टाळाटाळ करीत आहे, तरी सदर दोन्ही मागण्याचे लवकरात लवकर पारगाव पोलीस स्टेशन तहसीलदार व मंडल अधिकारी यांनी दखल घेऊन सदर व कारवाई करावा, मला न्याय द्यावा। उपविभागीय अधिकारी मंतर यांनी 22/3/18 रोजी दिलेल्या आदेशाची तातडीने व याच आदेशाविरुद्ध अप्पर जिल्हाधिकारी यांनी 6/11/2023 रोजी दिलेली आदेशाची लवकरात लवकर तहसीलदार साहेब आंबेगाव यांनी अंमलबजावणी करावी, अन्यथा मला सदर तहसीलदार साहेब आंबेगाव यांच्या विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करावी लागेल। माझ्या प्रमुख मागण्या की तहसीलदार साहेब आंबेगाव यांना अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांनी दिलेल्या स्थगितीची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी व तसेच कार्यकारी अभियंता डिंबाधरण यांनी पारगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नंबर 170/2017 रोजी दिलेल्या गुन्ह्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करून माननीय कार्यकारी अभियंता यांनी 6/6/2024 रोजी गट क्रमांक 247 वर स्थगिती मिळण्याबाबत दिलेल्या पत्राची पारगाव पोलीस स्टेशनने लवकरात लवकर दखल घेऊन सदर जागेवर राहत असलेले ज्ञानेश्वर हरको आसवारी यांच्या राहण्यासाठी मनाई काढण्याचे आदेश काढण्यात यावे। तहसीलदार साहेब आंबेगाव व डिंबाधरम कार्यकारी अभियंता मंतर यांनी माझ्या मागण्याचे लवकरात लवकर पूर्ण करून मला न्याय द्यावा। माझ्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर सदर अधिकाऱ्यांविरुद्ध मी शिस्त अपील अंतर्गत सेशन कोर्टामध्ये दावा दाखल करणार आहे। पारगावमध्ये झालेली ऊसाची जाळपोळ कार्यकारी अभियंता यांनी शेतकऱ्यांना पाटाचे पाणी न दिल्यात व ज्ञानेश्वर हरको आसवारी यांच्या बांधकामावर स्थगिती न दिल्यात शेतकरी संघटने शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या वतीने पारगाव येथे रस्ता रोको केला जाईल।